आम्ही चाललो ताई दादाला भेटायला बार्शीला. वर्धन आणि नंदनीचा पण पेपर 10वीचा. चला म्हणलं जाऊन येऊ भेटून दिला. चला मग निघालो. भरपूर ऊन आहे त्यामुळे बांधलं असं. मित्रांनो आम्ही आलो माझ्या आजीपाशी. आम्ही 1ली ते 12वीपर्यंत होतो आजीपाशी शाळेला. पण ती खालच्या घरी होतं तिकडं बसस्टँडकडे. हे आता आमचं घर आहे पण इथं राहतात. हे ताईचंच घर आहे आमच्या. ही ताई म्हणजे आमच्या आईसारखीच होती. लहानपणापासून सांभाळायला काला करून द्यायची मला चपातीचा शाळेतून आल्यानंतर. आणि शनिवार मी क्रिकेट खेळायला शाळेत थांबायचो. आमचे आई वडील यायचे गावाकडून. घरी आलं की लगेच मी जेवण करायचो. तर ताईने काला वगैरे तयार करत होती. त्यांची आजी आहे मेहेर. हे आमच्या आजोबा तात्या आजी बाई. हे आमचं घर बार्शीतलं घेतलेलं असं आहे सगळं. नंदनी गेली पेपरला 10वीच्या. येईल थोड्या वेळात. ही माठ्या बसला इथंच. कपलची शाळा ऐकलं आपल्या घराच्या पाठीमागं नवीन झाली आता. असं बांधलेलं आहे सगळं. स्लॅब टाकता येईल असं केलेलं आहे पण सध्या तरी पत्रेच आहेत. आम्हाला राहण्यासाठी केलं तर पण आम्ही 12 झाल्यानंतर तिकडे गेलो गावाकडे. बाथरूम वगैरे सगळं इकडं. नळ वगैरे सगळे. हे मित्रांनो ह्या चपात्या आणि बटाट्याचा काला करून ठेवायची माझी आजी. आज दिलंय रामफळ खायला. आज मला एकादशी आहे. ते एकादशीमुळे हिने रामफळ दिलंय खायला. माऊने दिलं तर आमच्या. चला मग खाऊयात. मी लहान होतो त्या आधीपासून घडलं आहे. अजून चालू आहे काही विषय नाही. क्वालिटी कशी आहे घडल्याची अजून आहे अशीच आहे. कसा गेला तुम्हाला पेपर 10वीचा? कसा गेला? काही काढत पण नाहीये तरी पण चालेल. हिला मी काय म्हणत होतं 85च्या पुढे जर टक्के पडले तर हिला आयफोन द्यायचं आहे. आता बघू किती पाडते. नाही पाडलं गेलं राहणार रुपयाला आमच्या इकडे आपल्या फार्म हाऊसला. तयार आहे मी. आज कोणता होता? इंग्लिशचा होता. कसा गेला? खूपच छान गेला. किती पैकी किती लिहिलं? 80-85 लिहिलाय पण थोडंफार चुकून 75-70. बरं. उपास होता मग आमच्या मावशीने काय केले शाबू वडे आणि वेपर्स वगैरे दिले खायला. नंदिनी ना काय खायची इडी. या बादलीचा किस्सा असा आहे. मी 6वी-7वीला असेल तेव्हा आंघोळ करताना असा एक ते पाट असतो ना प्लास्टिकचा त्याच्यावर नाचत होतो आणि तिथं बरोबर पडलो होतो. असं कोपऱ्यात लागलं डायरेक्ट हुक भरली. ते असं बोलता येत नव्हतं इतकं. ह्यांच्या खूप महत्त्वाच्या गोष्टी चालू आहेत. इडी नंदू. चला आता निघालो घरी जायचं. खूप उशीर झाला आहे. इथं आमची एक क्लासमेट राहत होती 1ली ते 4थीची. तिला हुडकत साताऱ्याचीच एक फ्रेंड सापडली मला. तिचं नाव सेम हिचं नाव सेम आणि आमच्या आधीची एक फ्रेंड तिचं पण नाव सेम. चलो बाय बाय. आपला ब्लॉग इथे संपलेला आहे. आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.